शक्तीपीठचे चित्र 8 दिवसात स्पष्ट होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांना विश्वासात घेणार. जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग कोणत्या गावातून जाणार आणि किती जणांची जमीन जाणार हे 8 दिवसात स्पष्ट होईल. सरकार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग करेल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पालकमंत्री पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त मैनाक घोष, संजिता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी म्हटलं आहे की देशात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर धरणे आणि विमानतळ बांधण्यात आली आणि त्यावेळी लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. जमिनी दिल्याशिवाय काहीतरी नवीन निर्माण होत नाही. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्या कालखंडात काहीतरी निर्माण करण्यासाठी जमिनी द्याव्या लागल्या आहेत. समृद्धी महामार्ग असो अथवा पुरंदर विमानतळ यासाठी जमीन लागते. शेतकऱ्यांचा विरोध झाला, परंतु सरकारने मार्ग काढल्यानंतर प्रकल्प उभे राहिले. हे प्रकल्प काय आकाशात उभे राहिलेले नाही. शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जाईल याबाबतचे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या दूर केल्या जातील. सरकार सामान्य लोकांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. याबाबतची दक्षता आम्ही घेऊ असं पालकमंत्री पाटील यांनी म्हटलं आहे. पहिलं तर माझं म्हणणं असं आहे की ह्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिशांनी केलेली आणि स्वातंत्र्यानंतर त्यावेळेच्या गव्हर्नमेंटने केलेली विकास कामं कुठलीही काढली, कोयना धरणापासून सुरुवात करूया ते आता समृद्धी मार्गापर्यंत, जमिनी गेल्याशिवाय काही नवीन निर्माण होत नाही. आणि ते जमिनी जाऊन त्यांना त्याचं कॉम्पेन्सेशन मिळणं, कोयनासारख्या ठिकाणी त्यांच्या वेगळी गावं वसवणं, हे केल्यानंतर जो मूळ प्रोजेक्ट पूर्ण होतो त्यातून तर लाखो करोडो लोकांना फायदा होतो. आज समृद्धी मार्गाला इतकाच विरोध झाला, पण समृद्धी मार्ग पूर्ण झाल्यामुळे नागपूरहून निघालेला माणूस 8व्या तासाला आज मुंबईला पोचतो आहे. त्यातून शेतकऱ्यांचा होणारा फायदा, लोकांचा वेळ वाचणं, डिझेल वाचणं, पेट्रोल वाचणं, अशा सगळ्या गोष्टी केल्या तर रस्ते आता आपला पेठ ते सांगली 2 किलोमीटरसाठी लोकांनी अडवून ठेवलं. जो दिवसातून 10 वेळा जाईल त्याला मी तो मागेल ते बक्षीस देईन अशी स्थिती आली. पण नाहीच ना, आता तर लागला मार्गी विषय. आणि त्यामुळे कुठलाही शक्तीपीठ मार्ग असू देत किंवा समृद्धी असू देत किंवा पुरंदर एअरपोर्ट असू देत, तर पुरंदर एअरपोर्टला असाच विरोध होता. 14 ते 19 ते पूर्ण नाही झालं. 19 ते 22 साईट बदलण्याचा प्रयत्न झाला. 22 नंतर मात्र सगळ्या परवानग्या मिळाल्या. आता 1,61,00,000 रुपये एकरला पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. तसं 1-2 दिवसामध्ये कुठल्या गावातून हा जातो आहे, कोणाकोणाच्या शेती किती त्याच्यातून जाणार आहेत, म्हणजे क्षेत्र जाणार आहे, आणि ह्याला बरा रेट जर सरकार देऊ शकेल त्याची स्पष्टता येईल ना, तर मला असं वाटतं की याचा विरोध संपेल. पण थेट स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून, स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून, शंकरराव चव्हाणांपासून ते विलासराव देशमुखापासून काहीतरी त्यांनी घेतलं म्हणूनच काहीतरी करता आलं ना. असं दरवेळेला उठून विरोध करून कसं झालं? हे म्हणा तुम्ही की जरा अलाइनमेंट सायंटिफिक करा, हे म्हणा तुम्ही कॉम्पेन्सेशन चांगलं द्या, हे म्हणा तुम्ही आता पुरंदरला त्यांनी 12.5% डेव्हलप प्लॉट द्यायचे म्हटले, म्हणजे एका बाजूने पैसेही देणार. आता मला सांगा, नवी मुंबई झाली असती का हो? सिडकोने त्या जागा ॲक्वायर केल्या नसतं. आता 3री मुंबई होते. त्या 3ऱ्या मुंबईला शेतकऱ्यांनी जागा घेणार की नाही घेणार? आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी त्याचं पीक, त्याच्यावर पोट चालतं, हे जसं आहे तसं त्या जागी उभ्या राहिलेल्या नवीन प्रकल्पामुळे हजारो लाखो लोकांचं धरणं, रस्ते होऊन फायदा होत असतो. मग शेतकऱ्याने काय मांडणी केली पाहिजे, तर माझं तुम्ही उत्पन्नाचं साधन काढून घेते, मला बरा रेट द्या. पुरंदरमध्ये खूप दिवस झिकझिक चालली. 1,61,00,000 एकर म्हटल्यानंतर जो तो म्हणाला माझी घ्या. आणि आता माझी परवा कलेक्टरने चर्चा झाली की त्यांना मूळ जागा जी हवी होती त्यातून 1/4 कमी झाली. आता मुद्दा असा आहे की मग आता एवढा चांगला रेट मिळाला तर आमची काय घेत नाही. त्यामुळे शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष मंत्री राहिल्यानंतरही पेठ ते सांगली रस्ता काही करता आला नव्हता. आणि त्या मानाने अटल सेतूपासून, परवाच्या मिसिंग लिंकपासून डोळे आपले अक्षरशः आश्चर्याने थक्क होतात. असे प्रकल्प उभे कसे राहणार ना? अटल सेतू झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.